सुरू करूया. आज आपल्याला ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार करायचे. तर पहिला जो उच्चार असेल हा उच्च पट्टीतला असेल. त्याच्यामध्ये अकाराचं प्रमाण हे जास्त असतं आणि मकाराचं प्रमाण कमी असतं. म्हणजे हा आपण अगदी मोठ्याने जसा करतो ना, एखाद्याला ओरडताना जसा उच्चार करतो, तसा आपल्याला हा उच्चार करायचा आहे ओमचा, अगदी मोठ्या आवाजामध्ये. दुसरा उच्चार जो असेल तो आपला मध्यम पट्टीतला असणार आहे. म्हणजे अकार आणि मकार हे समप्रमाणात असतील. ठीक आहे. तिसरा उच्चार जो असेल हा आपल्याला अगदी खालच्या स्वरात करायचा आहे. म्हणजेच इथे अकाराचं प्रमाण कमी असतं आणि मकार हा लांबवलेला असतो. म्हणजे तुमच्याच कानांना तुमचाच आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा आपल्याला तिसरा उच्चार करायचा आहे. त्यानंतर चौथा उच्चार जो असेल हा मानसिक असणार. याला कुठलंही प्रमाण नसेल. अगदी मनातल्या मनात सावकाश आपल्याला हा उच्चार करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे 4 ओमचे विविध स्तरांवरचे उच्चार करणार आहोत. हं? तर सुरू करूया. काल आपण श्वसन मार्ग शुद्धी बघितली. म्हणजे एकेका नाकपुडीने करतो त्याप्रमाणे. जे आज नवीन साधक जॉईन झालेत त्यांनी एकदा बघून घ्या की ही कशी केली जाते. मग आपण एकत्रित करूया सगळेजण. तर इथे आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती करायची असते. श्वास घेण्याची कृती जी आहे ही सहज असते. श्वास सोडताना मात्र आपल्याला तो फोर्सफुली बाहेर सोडायचा असतो. म्हणजे एखादी शिंक आल्यावर जसं आपण बाहेर श्वास सोडतो त्याप्रमाणे, किंवा मेणबत्ती विझवताना जसं आपण तोंडाने जोरात फुंकर मारतो, तशीच फुंकर किंवा तशाच प्रकारची हवा आपल्याला नाकावाटे बाहेर सोडायची आहे. तर ही आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. तर आता सुरू करूया. कुठलीही सुखावह बैठक स्थिती घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिरता. आपले दोन्ही पाय, पायाची बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. बंद डोळ्यांनी हा संपूर्ण आकृतीबंध आपण तपासून पाहतोय. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहेत, पण पाठीतून वाकायचं नाहीये. पाठकणा समस्थितीत सरळ आहे. मान आपली मध्यभागी आहे. ती जास्त वर आणि जास्त खालीही नाहीये. डोळे अलगद मिटून घेतलेत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वसन मार्ग शुद्धी करण्याआधी करणार आहोत आपण एक ओमचा उच्चार. डोळे मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास सोडताना ओंकार. ओम. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात आपल्या पोटावरती.
डोळे अलगद मिटलेले आहेतच. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या आणि मग एकत्रित करा. डोळे मिटलेले ठेवायचे. उजवीने आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. 1. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डावा हात आपल्या पोटावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत आपण नेत्रशुद्धी. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये, नजरेमध्ये सामावून घ्यायचा आहे. अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा हा माऊलींनी वर्णन केलेला गणेशरूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, या सृष्टीतला प्रथम नाद म्हणजेच ओम, आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. प्रत्येक मंत्राची सुरुवात ओमने होते. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांच्या बनलेल्या ओमचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण आपण करत आहोत. डोळ्यांमध्ये जास्त ताण वाटत असेल, पाणी येऊ लागलं असेल, तर डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक कालातीत त्रिगुणातीत ओम. त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. शरीर मन स्थिर होतंय. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी केली. आता केलेली नेत्रशुद्धी. पुढे करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. म्हणजेच अकार हा 80% असेल, मकार हा 20% असेल. मोठ्याने आपल्याला हा उच्चार करायचा आहे, आळस झटकून टाकणारा. हा पहिला उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आठी नसेल. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात, म्हणजेच 50-50%. यासाठी पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. ओ.
तिसरा उच्चार हा अगदीच खालच्या स्वरातला म्हणजेच अकाराचं प्रमाण हे 20% असेल आणि मकार लांबलेला असेल. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात हा तिसरा उच्चार करूया. आणि यासाठी पुन्हा एकदा एक श्वास घेऊन घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा हा चौथा उच्चार मानसिक उच्चार. एक सहा श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. वेगवेगळ्या शुद्धी आपण केलेल्या नेत्रशुद्धी, श्वसन मार्ग शुद्धी, वाणी शुद्धी आणि आता करूया चित्त शुद्धी, प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसतीये. पण माझ्या मागोमाग आपण बोला. डोळे मिटलेले तसेच ठेवा. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. आपली मान हलकीशी पुढे झुकली जाईल. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्य नियमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी मात्र ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांचं जे आज नवीन जॉईन झालेत. दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा. हात मागे. दोन्ही पावलं जोडून घ्या. पाठीचा कणा सरळ असेल. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणा आणि रिलॅक्स करा. पावलांची बोटं ताणायची आहेत. रिलॅक्स करायची आहेत. ताणूया. रिलॅक्स करूया. ताणायची आहेत. रिलॅक्स करायची. ताणायची. बरोबर. रिलॅक्स करायची. आता अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे. परफेक्ट करताय. जमिनीकडे. छान. पुन्हा स्वतःकडे घ्यायची. जमिनीकडे ताणायची. पुन्हा पावलं जुळलेली आणि मध्यभागी. आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबायचं.
आणि आता आपले जे फिंगर टिप्स आहेत ना, हातांच्या बोटांचे जे फिंगर टिप्स आहेत, त्याच्याने आपल्याला आपल्या गुडघ्यांना मसाज करायचे आहेत. म्हणजे फक्त बघा अशा अशा प्रकारे आपले जे फिंगर टिप्स आहेत हा त्याच्याने आपल्या गुडघ्यांना हलकसं आपण टॅपिंग करतो फिंगर टिप्सने. बरोबर. पाठ सरळ ठेवा. जर पाठ दुखत असेल तर भिंतीचा आधार घेऊन बसा. बरोबर. पूर्णपणे आपल्या गुडघ्यांना आपण मसाज करतोय. बरोबर. आता आपले जे हातांचे तळवे आहेत ना, दोन्हीही हातांचे तळवे ते आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे आणि त्याचं पामिंग करायचं. आपण हाताचं कसं घर्षण करतो तसं आपल्याला हे पामिंग करायचंय गुडघ्याच्या वाटीचं. बरोबर. छान. घासायचं आणि मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं गोलाकार फिरून घ्यायचे. बरोबर. छान. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 4 ते 5 वेळेला ही कृती करा. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय अशा प्रकारे फोल्ड करा. आणि आपले जे अंगठे आहेत ना, अंगठ्याचे जे अंगठ्याने आपल्याला आपल्या पोटरीला मसाज करायचं. बघा मी थोडीशी क्रॉस झाली म्हणजे तुम्हाला दिसेल. पोटरीला असं मसाज करायचंय वरून खाली आणि खालून वर. आपले जे 2 अंगठे आहेत ना, अंगठ्याने प्रेस करायचं पोटरीला. अंगठ्याने आतल्या बाजूने प्रेस करायचं पोटरीला, आपल्या काफ मसल्सला. बरोबर. आता आज ते आहे सायटिका ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. वरून खाली आणि खालून वर. आपल्या काफ मसल्सला आपलं सेकंड हृदय असं म्हटलं जातं. हलक्या हलक्या दोन्हीही अंगठ्याचे थोडंसं प्रेस प्रेस करत जायचं वरून खाली आणि खालून वर. बरोबर. 3 ते 4 वेळेला हे झालं की मग थांबायचं. आणि आता आपले हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती आपल्या उजव्या मांडीच्या खाली द्या. हाताच्या बोटाची गुंफण सुरुवातीला उजव्या मांडीच्या खाली द्यायची. ठीक आहे. आणि आता हा उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे, फोल्ड करायचा आहे. एक पाय सरळ करा. नाही, जमिनीला घासत घासत पाय सरळ करायचं. पाऊल जमिनीला घासायचं, पाय सरळ करायचा. पुन्हा तसाच घासत घासत आपल्या जवळ घ्यायचा उजवा पाय. निलिमाताई, पाऊल जमिनीवर ठेवा असं. हा. जमिनीला घासत घासत सरळ करा. आणि आता फोल्ड करा. बरोबर. पुन्हा चला सुरू करूया. पाय सरळ करूया, फोल्ड करूया. 1 पाय सरळ, फोल्ड. 2 पाठकणा सरळ ठेवायचा आहे. पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. 3 पाय सरळ करूया, फोल्ड करूया. 4 पाय सरळ, फोल्ड. 5. ठीक आहे. आता ज्या मांडीच्या खाली आपण हाताची पकड घेतली आहे ना, ती पकड आता आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. तीच हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. मांडीच्या खाली जी होती ती आता उजव्या गुडघ्याच्या खाली. हा. आता आपल्याला फक्त गुडघ्यातनं आपण उजवा पाय वर आणि खाली करणार आहोत. ठीक आहे. सुरू करूया. उजवा पाय वर, खाली. 1 वर, खाली. 2 वर, खाली. 3 वर, खाली. 4 वर, खाली. 5 पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. तर इथे असं अपेक्षित आहे की तुमचं पाऊल पूर्णपणे खाली यायला पाहिजे. 1 2 मोठं वर्तुळ. 3 4. आता सुरुवातीला मी कन्सिडर करते की तुमचा पाय इथल्या इथे असा फिरतोय. पण तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करून पूर्णपणे पाय गोलाकार फिरून आपल्या पावलाचा जो अंगठा आहे तो खाली जमिनीकडे यायचा. मग पुन्हा पाय असा गोलाकार फिरवायचा. अशा प्रकारे हे करण्याचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 1 2 3 4 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मानवाने सैल सोडा. आपली जाणीव दोन्ही पायांकडे घेऊन जा. उजवा पाय जड जाणवेल त्या मानाने डावा पाय हलका असेल.
आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, डावा पाय फोल्ड करा. सुरुवातीला आपण करूया काफ मसलचा मसाज. दोन्ही अंगठ्याने आपल्याला आपले काफ मसल्स प्रेस करायचे वरून खाली आणि खालून वर. 3 ते 4 वेळेला ही कृती करूया आपण. वरून खाली आणि खालून वर. बरोबर. अंगठ्याने आपण प्रेस करतोय. म्हणजे जी 4 बोट आहेत ती वरच्या बाजूने असतील आणि अंगठा जो आहे हा आपल्या काफ मसल्स कडे असेल. येस. बरोबर. 4 ते 5 वेळेला हे करायचं आणि मग थांबायचं. आता चारही आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या मांडीच्या खाली द्या. डाव्या मांडीच्या खाली द्या आणि डावा पाय जमिनीला घासत घासत पाऊल सरळ करायचंय, फोल्ड करायचंय. 1 पाय सरळ, फोल्ड. 2 पाय सरळ, फोल्ड. 3 पाय सरळ, बरोबर, फोल्ड. 4 पाय सरळ, फोल्ड. 5 बरोबर. थोडंसं पाऊल पुढे घ्यायचं. हातांच्या बोटांची पकड आता डाव्या गुडघ्याच्या खाली द्या. म्हणजे गुडघ्यातनं पाय आता आपला अप अँड डाऊन होईल. परफेक्ट. सुरू करा. पाय वर खाली. 1 अप डाऊन. 2 अप डाऊन. 3 अप डाऊन. 4 अप डाऊन. 5 पुन्हा पाय वर अप आणि रोटेशन. पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे. 1 मोठं वर्तुळ करायचं. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5 4 3 2 1. ठीक आहे. छान. बरोबर. सावकाश डावा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. मानवाने सैल सोड. रिलॅक्स. लक्ष श्वासाचं. पुन्हा दोन्ही पाय जोडून ठेवूया. पाठीचा कणा सरळ करूया आपण फुल बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोड. पाठकणा सरळ, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायच्या आहे. आणि आता हलकस आपण थोडस रोलिंग करणार. म्हणजे एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या. सुरू करूया. बघा एकदा उजवीकडे रोल, हा साईडवर आणि एकदा डावीकडे. बरं आता इथे बॅलन्स सांगायला हा स्वतःचा. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, बरोबर. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. छान. मध्ये या, मध्ये या. हाताची पकड पावलांच्या भोवती अजून थोडीशी घट्ट करायची आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. बरोबर. तिथे एक हलकासा स्ट्रेच द्या. हलकासा ताण. उजव्या हाताला पूर्णपणे ताण द्यायचा आहे. आणि आता पुन्हा हलकसं डाव्या बाजूला झुका. डाव्या बाजूला झुकायचंय. बरोबर. आणि आता इथे होल्ड करा. इथे होल्ड करा. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. मध्ये या. उजवा हात खाली येऊ देत. उजवा हात खाली येऊ देत. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. त्याला एक हलकासा ताण देऊया. एक हलकासा खेच द्यायचा आहे. डाव्या हाताला वरच्या बाजूने. डाव्या हाताची 5ही बोटं सिलिंगला पॉइंटेड असतील. छान. बरं आता हे करताना चेहऱ्यावर ताण नाही द्यायचा आहे. फक्त आपण आपल्या हातावरती स्ट्रेच देतोय. हा. आणि आता उजव्या बाजूला थोडंसं झुकायचंय, बेंड व्हायचंय. उजव्या बाजूला हलकसं झुका. परफेक्ट. बरं आता इथे शक्य असेल तर आपले गुडघे मांड्या खाली जमिनीकडे सैल सोडा. नकळत हलकेसे थोडेसे उचलले जातील तर काही हरकत नाहीये. आणि आता इथे थांबा. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. मध्ये या. डाव्या हाताने पुन्हा आपली पावलाची पकड घट्ट करायची दोन्ही पावलांची. हा. आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला गुडघे मांड्यावर घ्यायचे आहेत आणि जमिनीकडे ताणायचे आहेत. गुडघे मांड्यावर आणि जमिनीकडे प्रेस करायच्या. प्रेस करा खाली. हा. बरं आता हे करताना आपल्याला असं पुढे मागे न होता सरळ बसायचंय. हा. जास्तीत जास्त गुडघे मांड्यावर आणि खाली जमिनीकडे प्रेस करा.
बरं ते जरी कमी झाले, प्रेस जास्त नाही झाल्या तरी चालतील, फक्त पाठीतून हालचाल कमी करायची. हा, पुन्हा गुडघे मांड्यावर, जमिनीकडे जाऊ दे, प्रेस करा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढवा. जसं फुलपाखरू बागेमध्ये फुलांवरती फिरतं, उडतं, त्याप्रमाणे आपल्याला हे आपले पायाचे जे फुलपाखरू आहेत, आपण जी मुवमेंट करतोय ती करायची. थोडंसं स्पीड वाढवा. छान. आपले हिप जॉईंट्स पूर्णपणे मोकळे होतात. हा, सावकाश, हळू 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 स्पीड कमी करायचा. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. साधी मांडी घालायची, दोन्ही हात समोर घ्यायचे. काल जे आपण केलं तीच कृती पुन्हा थोडीशी उजळणी करूया. दोन्हीही हातांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा. आणि आता आपल्याला हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण द्यायचा. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा, घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर. एकदा अंगठा आत असेल आणि एकदा अंगठा बाहेर असेल. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा. आता अंगठा आतमध्ये घेऊया आणि त्यावर 4 बोट. पुन्हा ओपन करा, स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून अंगठा. पुन्हा ओपन करा. आता रिलॅक्स करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर ठेवा. हाताचे तळवे जमिनीला समांतर पॅरलल. बरोबर. मनगटामधून फक्त हाताची पंजे जे आहेत ते उजवीकडे डावीकडे, वायपर मुवमेंट, गाडीचं वायपर कसं फिरतं त्याप्रमाणे. हा, बरोबर. फक्त आपले हात जमिनीला पॅरलल असतील. असे समोर न घेता जमिनीला पॅरलल. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेंटर, रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घ्या. जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढलीये की संत आहे हे आपलं आपण तपासा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं खांद्यावर ठेवायची. हा, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरू करूया. हाताची कोपरं वर घ्यायची आणि मागून पुढे येतील. 1, मोठं वर्तुळ करायचं. 2, बरोबर. हे करताना मान तुमची सरळ ठेवा, समोर बघायचं. 3, 4, बरोबर. आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या. आणि आता हाताची कोपरं मागे जातील आणि मागून पुढे येतील. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष श्वासाकडे. श्वासाची गती वाढलीये की संत आहे तेही तपासून पहा. सावकाश आपल्याला दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं लंगट पकडायचं. मान मागे सैल सोडायची. करणार आहोत आपण कटी चक्रासन. कटी म्हणजे काय तर कमर, कमरेला ट्विस्ट म्हणजे कटी चक्रासन. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, आणि आता आपला उजवा जो हात, सॉरी डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे डाव्या कमरेवरती, आणि उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि मागून डाव्या पायाची टाच बघायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. पुन्हा मध्ये यायचं, हात खांद्यातून सरळ करायचे. आता उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, आणि डाव्या बाजूला मागे वळून
उजव्या पायाची टाच पकडा. आता ही ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे डावीकडे सुरू करूया. एक थोडेसे हात आपले स्विंग होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करूया. दोन्ही हात समोर घेऊया आणि करणार आहोत आपण हँड रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. ठीक आहे. उजव्या हाताची मूठ वळून घेऊया अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोटं. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची, हात समोर. आणि आता सुरू करूया. उजवा हात वर घ्यायचा आहे, मागून पुढे आणायचा आहे. 1 डावा हात समोर असतील. 2 बरोबर. 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. मागून पुढे 1 2 3 4 5. उजव्या हाताची मूठ ओपन करा, डाव्या हाताची मूठ वळून घ्या अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. आणि आता सुरू करा क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आता ताडासन. तर ताडासन ज्यांचं ऑपरेशन झालंय सायटिक असं म्हणताय आणि जर तिथे दुखत असेल तर मात्र जास्त स्ट्रेच करू नका, पायाला जास्त ताण आणू नका. ठीक आहे. ताडासन करताना पण जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं जे दुखणं आहे ते हळूहळू रिलीज होईल. ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यावरती प्रेशर समजा येत असेल आणि चमकल्यासारखं वाटत असेल, म्हणजे तिथे चमक लागत असेल, तर मात्र त्यांनी सुद्धा जास्त ओव्हर ट्राय करायचा नाहीये. तर मी दाखवते आधी ताडासन कसं करायचं, मग आपण करू. सोपं आहे पण तरीही एकदा बघून. तर इथे दोन्हीही पावलांमध्ये अगदी किंचितचं अंतर घ्यायचं. 1 ते 2 सेंटीमीटर अंतर असेल दोन्ही पावलांमध्ये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि आता हेच हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. मग हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला जातील अशा प्रकारे. आणि इथे आपल्याला तोल सांभाळायचा आहे स्वतःचा. आपलं हे फिक्स झालं की मग टाचा जमिनीपासून वर उचलायच्या, नजर एका बिंदूकडे स्थिर ठेवायची. आता इथे ज्यांना गुडघेदुखी किंवा पायाचा कुठलाही त्रास असेल, तिथे जर तुम्हाला चमक भरल्यासारखं वाटलं तर मात्र माझ्या सूचनेची वाट बघू नका आणि हे आसन सोडा. ठीक आहे. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहायचं. उलट चाल करताना टाचा खाली घ्यायच्या आणि मग दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज हे ताडासन करणार आहोत. आज आपण सोपी कृती करतोय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. नंतर जेव्हा आपण करणार तेव्हा आपण हात साईडने वर नेणार आणि साईडने आणणार, खाली आणणार. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले किंचित अंतर दोन्ही पावलांमध्ये तोल जात असेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर. आपले तळवे हाताची सिलिंगच्या दिशेला घ्या, म्हणजे छान असा स्ट्रेच मिळतो. पावलापासून आपल्या हातापर्यंत पूर्ण शरीराला स्ट्रेच मिळतो. आणि आता टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या चवड्यांवरती आपला भार सांभाळायचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आपली क्षमता ओळखा आणि कृती करा. छान. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच वर ठेवा. हात तसेच वर ठेवा. आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. हात तसेच ठेवा वर. आता आपल्याला टाचा वर घ्यायच्या आणि खाली करायच्या. छान. आणि खाली. पुन्हा टाचा वर, खाली.
टाचा वर खाली, टाचा वर खाली, टाचा वर खाली. परफेक्ट. अजून एकदा टाचा वर आणि खाली. छान. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊ द्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली घेऊन या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून विश्रांती. आज आपण बरेचसे जे कृती करतोय हे आपले सांधे मोकळे करण्याच्या कृती आहेत. आपल्यामध्ये आपल्या शरीरात जे जे काही जॉईंट्स आहेत ते आपण आज मोकळे करतोय. करणार आहोत आपण आता नी रोटेशन. त्याआधी आपण करूया नी बेंडिंग. तर पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. नी बेंडिंग म्हणजे गुडघ्याला आपण हलकसं काय म्हणता येईल, बेंड म्हणजे काय, वाकवणं. तर ती कृती करणार आहोत. तर दोन्हीही पावलांमध्ये किंचित अंतर. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. ठीक आहे. आता आपल्याला हलकसं खाली बसायचंय. गुडघ्यावर प्रेशर येतो आणि पुन्हा वर घ्यायचं. बरोबर. पुन्हा खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर. आता खाली या आणि थांबा. खाली या आणि थांबा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त वेळ थांबू नका. ठीक आहे. आणि आता इथे होल्ड करा. श्वास मात्र चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. यावरती श्वास घेत घेत वर या. हात खाली घ्या आणि पुन्हा विश्रांती घ्या थोडा वेळ. रिलॅक्स. हलकीशी तुम्हाला श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया आता नी रोटेशन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. आपल्या हातांच्या तळव्यावरती, हाताच्या तळव्यावरती आपली गुडघ्यांची वाटी असेल. हा. आणि आता रोटेशन करूया. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या. समोरनं जॉईन करा आणि गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, 3. हे बघा दर्शना ते थोडंसं पावलांमध्ये अंतर घेतलंय आपण. समोरनं जॉईन करा आणि पुढून मागे करा. 1, हा, 2, 3, 4. ओके, बरोबर आहे. आणि 5. बाकीच्यांचं बरोबरच केलं. आता विरुद्ध बाजूने थोडेसे गुडघे मागे ढकला आणि मागून पुढे आणा. 1, 2, हा, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाल्या की थांबा. सावकाश वर या आणि विश्रांती. सावकाश खाली बसा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. बरं. आता मी दाखवते तुम्हाला की पाठीवर पडून आणि पोटावर पडून कशा प्रकारे विश्रांती घेतली जाते. पाठीवर पडून आणि पोटावर पडून आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. बघून घ्या. जेव्हा आपण पाठीवर पडतो तेव्हा एका कुशीला वळायचं आणि अशा प्रकारे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेर, आपले हात शरीरापासून लांब, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. ही झाली आपली पाठीवर पडून केली जाणारी विश्रांती. आणि शवासन जे आपण करतो त्या शवासनाची ही आदर्श स्थिती आहे. ठीक आहे. आता पुढे दाखवते पोटावर पडून कशा प्रकारे विश्रांती घ्यायची. पुन्हा एका कुशीला वळायचं आणि कुठल्याही एका गालावर पडून ही विश्रांती तुम्ही घेऊ शकता. तर एक तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता विश्रांती, किंवा एका हातावर दुसऱ्या हात ठेवायचं, हाताची घडी करायची आणि त्यावर आपलं कपाळ किंवा आपला गाल ठेवायचा.
अशा प्रकारे ही तुम्ही विश्रांती घेऊ शकता. ठीक आहे. पाठीवर पडून आणि पोटावर पडून अशा प्रकारे विश्रांती घेतात. तर आता सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि खाली या. पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचा आहे. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटून घ्यायची. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण सुरुवात जी आहे ती श्वसन मार्ग शुद्धीपासून केली होती. त्यानंतर केलेली नेत्रशुद्धी. त्यानंतर आपण वाणी शुद्धी केली. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. त्यानंतर आपण बैठक स्थितीमध्ये काही सूक्ष्म व्यायाम केले. दंड स्थितीमध्ये केलेले सगळे व्यायाम. आणि आता आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो. आपला पाठकणा जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय. जोड श्वासाची. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जात आहे. होणाऱ्या या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष आहे. मन शांत आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ येतात. आपलं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. ठीक आहे. आता आपल्याला उजवा जो पाय आहे, सॉरी, डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. हा, बरोबर. आता ज्यांना सायटिकाचा त्रास आहे किंवा कंबरदुखीचा त्रास आहे तर त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. आपण अगदी सोपी कृती करतोय त्यामुळे जास्त काही तुम्हाला त्रास होणार नाही. पण तरीही असं वाटलं तर मग माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्ही हे आसन सोडून द्या. आपण करतोय उत्थित एकपादासन, म्हणजे एक पाय आपण फक्त वर उचलणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया. आपल्याला आपला उजवा जो पाय आहे तो हळूहळू 90 अंशापर्यंत वर न्यायला सुरुवात करायची. सुरू करूया. उजवा पाय आपल्याला हलकासा वर उचलायचा आहे. 10 अंश वर, मग असा 20 अंश वर, मग 30 अंश वर, मग 40, 50, 60, 70, 80, 90, 90 डिग्री वर येतात. ठीक आहे. आणि आता आपली नजर ही उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. आता ज्यांना पाय थरथरल्यासारखं वाटत असेल, पाय गुडघ्यातनं फोल्ड होतोय असं वाटतंय, त्यांनी आपल्या हातांची बोटांची गुंफण आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे द्या. ज्यांना असं वाटतंय की आपला पाय थरथरतोय किंवा फोल्ड होतोय त्यांनी अशा प्रकारे सपोर्ट द्या तुमच्या पायाला आणि नजर तुमची पायाच्या अंगठ्याकडे ठेवा. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आता हाच उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने खाली घेऊया. ओके. ज्यांनी हाताची पकड घेतलाय किंवा सपोर्ट घेतलाय त्यांनी हात आपले खाली घ्यायचे शरीराच्या जवळ. आणि आता हा उजवा पाय 80 डिग्री खाली येईल, मग 70 डिग्री खाली येईल, मग 60, 50, 40, 30, 20, 10, 0. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. डावा पाय आपल्याला तसाच ठेवायचा आहे. डावा पाय तसाच फोल्ड ठेवा. आपण पुन्हा एकदा हीच कृती करणार आहोत. आता फक्त आपण पाय 90 डिग्री वर न घेता फक्त 30 अंशापर्यंत वर घेणार आहोत. म्हणजे जमिनीपासून अगदी हलकासा वर उचलला जाईल. ठीक आहे. पुन्हा इथे यथाशक्ती प्रयत्न करूया. कुठेही ओव्हर ट्राय नको. ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे. सोप्या सोप्या कृतीने आपण ही सुरुवात करतोय. तर सुरू करूया. आपला उजवा पाय फक्त 30 डिग्री वर, जमिनीपासून फक्त काहीशा अंतरावरती वरती येईल. डोकं मात्र आपल्याला वर उचलायचं नाहीये. थोडंसं वर असेल उजवा पाय, हलकासा. बरोबर.
गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं खाली घ्या सर, थोडंसं खाली, थोडंसं. सुनील सर. हा, येस, परफेक्ट. बस बस. आता इथे होल्ड करा. हा, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. उजवा पाय खाली घ्या, सावकाश खाली घ्या, सावकाश खाली घ्या. बरोबर. आता डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या, थोडा वेळ रिलॅक्स व्हा. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ येऊ दे. आणि डावा पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री आधी वर घेऊया. सुरू करूया. डावा पाय 10 अंश वर, गुडघ्यातनं सरळ. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. पाय थरथर वाटत असेल तर आपल्या हाताचा सपोर्ट द्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश सावकाश. उलट चाल करूया. आता हाच डावा पाय हळूहळू खाली घेऊया. सुरू करूया. डावा पाय आपल्याला 80 डिग्री खाली घ्यायचा आहे. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. रिलॅक्स. सावकाश. आता हाच डावा पाय आपण फक्त 30 डिग्री वर घेणार आहोत. पुन्हा एकदा कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घ्या. जर पायामध्ये चमक भरल्यासारखं वाटत असेल तर मात्र ओव्हर ट्राय करू नका. सुरू करूया. डावा पाय फक्त 30 अंश वर उचलायचंय जमिनीपासून. आपण उजवा पाय फोल्ड केलाय त्यामुळे आपला सपोर्ट भेटतो उजव्या पायाचा. जेव्हा आपण डावा पाय अगदी थोडासा वर उचलतो त्यावेळेला. थोडंसं खाली घ्या अजून सुनील. हा, गुडघ्यातनं सरळ असेल. यथाशक्ती प्रयत्न. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. डावा पाय खाली घ्या. उजवा पाय सरळ करा. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर घ्या. रिलॅक्स. हलकसं स्ट्रेचिंग करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. मगाशी जे आपण उभं राहून ताडासन केलं ना, जे टाचा वर उचलल्या होत्या, तशीच कृती करायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आपली पावलं जमिनीकडे ताणा आणि हात वरच्या बाजूने स्ट्रेच करा. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणून घ्या आणि पावलं आणि आपले पाय जमिनीकडे ताणा. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. रिलॅक्स. हात खाली घ्या आणि एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा टाचा आतमध्ये पायाची होतं बस. डोळे मिटून जागी श्वासाची. आता आपण टीव्ही पोस्टर मध्ये येऊया. म्हणजे आपल्या दोन्हीही हातांची कोपरं जमिनीवर टेकवा आणि आपल्या हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा घ्या. टीव्ही पोस्टर. बरोबर. आता आपण जी पुढची मुवमेंट करणार आहोत, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाची जी काही दुखणी आहे ती कमी व्हायला मदत होते. आता ह्या पुढच्या कृतीने हे सगळे आपल्या जे काही व्याधी आहेत त्या आपल्या कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आता आपल्याला टीव्ही पोस्टर आपण घेतलाय. आता आपल्याला एकदा उजवा पाय फोल्ड करायचा आणि एकदा डावा पाय फोल्ड करायचा. अशा प्रकारे डायनामिक हालचाल करूया. एकदा उजवा, एकदा डावा. आपली टाच आपल्या सीटच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आता जरी ती नाही आली तरी पुढच्या वेळेला मात्र आपल्याला ती नक्की जमणार आहे. असं एक मनामध्ये स्वतःसाठीच एक मोटिवेशन तयार करायचं. भले मला आता काही गोष्टी करताना त्रास होतोय
पण जसं मी साधना करणार तसं मला हे खूप छान जमणार आहे. खाली उजवा पाय, मग डावा पाय. नजर समोर ठेवायची, खांदे रिलॅक्स ठेवायचे आणि फक्त हालचाल आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे होतीये. बरोबर. सावकाश थांबा. आता दोन्ही पाय जोडून घ्या. मागच्या मागे दोन्ही पाय जोडून घ्या. आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड आणि सरळ करा. दोन्ही पाय एकत्रित फोल्ड, सरळ. एक पाय फोल्ड, सरळ. दोन पाय फोल्ड, सरळ. तीन पाय फोल्ड, सरळ. चार पाय फोल्ड, सरळ. पाच. पुन्हा पाय फोल्ड करा असेच. पायाचे तळवे सिलिंगकडे आहेत. बरोबर. तुम्ही हातांचा स्टँड करा निलिमाताई. जर असं तळव्यामध्ये दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये चेहरा ठेवा असा. हा, म्हणजे एक सपोर्ट भेटतो आपल्याला. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक व्हायचं कनेक्शन गेलं. आता मी दिसतीये का तुम्हाला बरोबर? ठीक आहे. आपण ते जे रोटेशन केलं ना ते आता आपण उद्या करूया. ठीक आहे. आता तुम्ही सगळेजण बसलेलाच आहात ना, मग आपण उद्या करूया. ओके. ठीक आहे. आता साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकडा सरळ. मान मध्यभागी ठेवा. नजर समोर आणि डोळे अलगद मिटून घेऊन घ्या. लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे द्या. आणि हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळवून घ्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. जाणीव फक्त श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण समान श्वसन. श्वास घेणं आणि सोडणं एका समान पातळीवर होईल. सुरुवातीची काही आवर्तनं मी काउंटिंग करेन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. जसं की 1 ते 4 अंक काउंट करेन, तोपर्यंत तुम्हाला श्वास घ्यायचा आहे
आणि 4 ते 1 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडायचा आहे. याला म्हणतात समानश्वसन. प्राणायामाची पूर्वतयारी. डोळे मिटून चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आपली जाणीव आपल्या उदरभागाकडे घेऊन जाऊया, म्हणजेच आपल्या पोटाच्या ठिकाणी आहे तो श्वास सोडून. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. श्वास घेणं आणि सोडणं समान पातळीवर. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. पुढची आवर्तनं ही विदाऊट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया आणि सोडूया. जाणीव आपली उदरभागाकडे. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास सावकाश सोडूया. आता आपली जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी घेऊन जा. एक सहज श्वास भरून घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याने जाणवतोय. घेतलेला श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना जाणवते. सहज श्वास भरून घेऊया. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय. घेतलेला श्वास सोडताना आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होतोय. करणार आहोत आपण 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार अगदी हळू आवाजात. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण एक श्वास भरून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. घेतलेला श्वास सोडताना ओंकार. ओ. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. शरीर आणि मन शांत झालंय. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून शांतीपाठ माझ्या मागोमाग आपण हे बोलू. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। ज्या पूर्णत्वापासून माझी निर्मिती झाली आहे त्या पूर्णत्वाला माझी संपूर्ण साधना मी समर्पित केली आहे। आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो। जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया। आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया। ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकणं टाळायचं। जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव। आपली संपूर्ण साधना या पूर्णत्वाला आपण अर्पण करत आहोत आणि प्रचंड उत्साहाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया। हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली हलकट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना बघूया। सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे। हरिओम। धन्यवाद। आजची मीटिंग इथे एंड होते। आजचा वर्ग इथे संपतोय। भेटूया आपण उद्या सकाळी 5:50ला। हरिओम। सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बरं, जर कोणाला काही समजलं नाही, अडचण असेल तर तुम्ही मला कधीही मेसेज किंवा कॉल करा। आता मला पुढच्या एका वर्गाला जॉईन व्हायचंय, त्यामुळे इथे मी जास्त वेळ घेत नाही। पण काही अडचण असेल, कुठली शंका असेल तर तुम्ही मला नक्की फोनवरती कॉन्टॅक्ट करा। ओके, हरिओम। मीटिंग एंड करते। सगळ्यांना शुभेच्छा।